फ्रेंड्स, आज काय प्लॅन आहे ओळखू शकता का तुम्ही? तर आज आहे पावभाजी आणि आज मुलांना खाऊ वाटली होती आणि उपवास सोडायचा आहे, पण ते बोलले की नाही आज पावभाजी खाऊया कारण नैवेद्य नाही ना देवाला, तर मग त्यामुळे ठरला पावभाजीचा प्लॅन. तर बघू शकता फ्लॉवर, बटाटा, कोबी, वाटाणा अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि आजच बाजार झाला आहे ना, त्यामुळं फ्रेश व्हेजिटेबल मिळालं आहे सगळं. आणि असे 4 ते 5 टोमॅटो घेतले पेस्टसाठी. आज पावभाजी बनवते मी घरी कायम, पण सहसा मी मुलांना बाहेरची पावभाजी नाही खाऊ देत, कारण कसं असतं भाज्या फ्लॉवर निवडलेला असतो नसतो, त्यामुळे घरीच बनवलेली कधी पण छान. आणि अमूल बटर आणलं आहे, अद्रक लसूण पेस्ट केली आहे आणि 4 ते 5 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. तर मग भाज्या धुवून घेतल्या, कुकरमध्ये लगेच 5 शिट्ट्या करून घेतल्या आणि रवीने अशा स्मॅश केल्या. की माझ्याकडे स्मॅशर आहे पण त्यांनी ना उडता अंगावर, त्यामुळे असं रवीने छान असं घोटता आली भाजी. आणि कढई तापली आहे, तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये मस्त आता कडकडीत तेलामध्ये टाकून घेऊया कांदा एक मोठे 5-6 कांदे कापून घेतले, त्यातलाच भाजीला आणि त्यातलाच थोडासा पावभाजीबरोबर खाण्यासाठी पण ठेवणार आहे मी. तर खूप सोपी पद्धत आहे, जास्त काही अवघड नाही. फ्लावर, बटाटा, वाटाणा, कोबी आणि 2 शिमला असं मी साध्या पाण्यामध्ये बॉईल करून घेतल्या भाज्या आणि त्या मस्त मऊ शिजवून घेतल्या. त्यानंतर 5 ते 6 टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेतले, पेस्ट केली त्याची आणि तेल टाकून आता त्यामध्ये छान असा कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा मऊच ठेवायचा आहे, जास्त कडक करायचा नाही, म्हणजे जसं मग तो कडक झाला की पावभाजीमध्ये मिक्स होत नाही, जीव होत नाही, त्यामुळे थोडा सॉफ्ट ठेवायचा. त्यामध्ये टाकून घेते हे लगेच अद्रक लसूण पेस्ट. आणि लसूण गार्लिक थोडा जास्त लागतो ना पावभाजीमध्ये आम्हाला, त्यामुळे थोडं जास्त वापरला आहे मी. 3 ते 4 कांड्या लसणाच्या घेतल्या. लसूण महाग आहे पण तरीही वापरायचं तिथे वापरायलाच लागतो आपल्याला. आणि मोठा एक आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 कांड्या लसणाच्या अशी जास्त फ्रेश अशी अद्रक लसूण पेस्ट तयार केली. मी कधी आयती पेस्ट वापरत नाही, कारण ती इतकी खराब लागते ना, आंबट आणि काळपट असते ती, त्यामुळे मी कधीही आलं लसूण पेस्ट ही घरामध्ये फ्रेश बनवते की त्याचा स्मेल छान राहतो. मस्त कांदा वगैरे परतून घेतला, आलं लसूण पेस्ट पण परतवली, थोडासा कच्चापणा जाऊ द्यायचा फक्त त्याचा. आणि लगेच टाकून घेतली आहे टोमॅटोची प्युरी. आता इथे वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, काही जण टोमॅटो बारीक कापून टाकतात, काही जण भाज्यांमध्ये उकडून घेतात, पण तो उकडून घेतलेला टोमॅटो आहे ना तो खूप कसं तरी लागतो, त्यामुळे मी अशी थोडीशी जाडसर पेस्ट करते, एकदम मऊ नाही आहे, थोडीशी जाडसर आहे टोमॅटोची पेस्ट. तर मग फक्त तेल घातलं, तेलामध्ये कांदा घातला. इथे जिरे मोहरी वापरायची नाही आहे आपल्याला, किंवा हळद हिंग पण वापरायचा नाही आहे. तेलामध्ये कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत, त्यानंतर आलं लसूण, त्यानंतर टोमॅटोची ओबडधोबड केलेली पेस्ट, थोडासा स्मेल जाऊ द्यायचा, कच्चेपणा जाऊ द्यायचा. आता वापरतोय एक 4 चमचे, छोटे आपले पोहे खायचे चमचे असतात ना, ते 4 चमचे मिरची पावडर. आता हे तुम्हाला तिखट किती हवं आहे ना त्यावर डिपेंड आहे. आम्हाला थोडीशी अशी स्पायसी झणझणीत मस्त अशी आवडते. तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने करा, पण मला जे आहे ना थोडंसं स्पायसी अशी चटकदार पावभाजी खायला आवडते. तीच पावभाजी छान लागते, अशी पांचट कमी तिखट पावभाजी खात नाही कुणी आमच्याकडे. आणि टाकून घेतोय मीठ, कारण ते उडायला लागलं आहे ना अंगावर, जे टोमॅटो आणि ते जे ग्रेव्ही तयार झाली ना तर ती अंगावर उडते. तर तिथे जेव्हा आपण मीठ घालतो ना त्यावेळेस ते थेंब जे उडतात ना त्याचं प्रमाण जरा कमी होतं. अशा वेळेस मीठ टाकत जायचं कधी पण, म्हणजे मग ते अंगावर उडत नाही, कमी होतं त्याचं उडणं. आणि मीठ टाकून घेतले आणि मस्त आता त्याचा पूर्ण कच्चा वास जाऊ द्यायचा. छान असं परतवून घ्यायचं एक 5-7 मिनटं. बघा 5-7 मिनटं परतवल्यानंतर तेल सुटलं आणि स्मॅश केलेली सॉफ्ट केलेली भाजी आपण पूर्ण जी उकडून घेतली होती ती मी
टाकून घेतली. कलर तुम्ही बघू शकता, मी कुठेही कलर वापरलेला नाही आहे. जे बाहेर आपण पावभाजी खातो ते लोक कलर वापरतात, कारण पावभाजी खाऊन झाल्यानंतर तुम्ही हात धुवा, तुमची बोटं अशी लाल झालेली दिसतात, ते फूड कलर वापरतात. मी इथे कुठलाही कलर प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरत नाही. जे काय आहे ते आपलं एकदम ऑर्गॅनिक आणि घरचं. आणि कसं असतं, आपण फ्लावर छान निवडून घेतो, कारण बारीक अळी असू शकते फ्लावरमध्ये, आणि आपण सगळं स्वच्छ करून भाज्या घेतो ना. तसं बाहेरचं कसं असतं, ते डायरेक्ट जे गट्टे असतात फ्लॉवरचे ते डायरेक्ट उकडायला टाकतात, निवडतात, काय न करतात आपल्याला काय ते माहिती नाही. त्यामुळे जे काय बनवायचं ते मी घरीच बनवून घरच्यांना खायला घालते. बाहेर पण खातो कधीमधी मूड आल्यावर, नाही असं नाही, पण शक्यतो घरातच. आणि वरनं टाकलं आहे मस्त अशी टेम्पटिंग, त्याला टेस्ट यावी यासाठी टाकलं आहे 2 ते 3 चमचे गावरान तूप, थोडंसं असं, कारण त्याला एक प्रकारची मस्त अशी टेस्ट येते. आणि सुहानाचा एक पूर्ण बॉक्स पावभाजी मसाला, जो 10 रुपयाला मिळतो ना आपला छोटा सुहानाचा, तर तो पूर्ण एक पॅकेट मी वापरला. पावभाजी मसाला कमी जर वापरला ना तर मग तिथे ती भाजी वेगळीच काहीतरी लागते. तर पावभाजी मसाल्याचा पूर्ण एक 10 रुपयाचं पॅकेट एवढ्या कढईभर भाजीला मी वापरते आहे. तर मस्त असं गावरान तुपानी भाजीला एक वेगळीच टेस्ट येते, आणि भाजी अशी एकदम मस्त लागते खाण्यासाठी. आणि पावभाजी मसाला असा वरनं टाकायचा, तेलाच्या फोडणीत टाकायचा नाही, तो जळू शकतो. आणि मग तो जो पावभाजी मसाल्याचा वास असतो ना, तो वास पण जळून जातो तेलामध्ये. त्यामुळे तो मसाला असा भाजी शिजत आल्यावर वरनं टाकायचा. तर बघू शकता माझी भाजी तयार झालेली आहे छान पद्धतीने, आणि घरामध्ये इतका सुंदर वास सुटला. आणि आता टाकूया थोडंसं बटर. हे पावभाजीचे लाड पुरवण्यासाठी आहे, बाकी तुम्ही पूर्ण तेलात बनवू शकता, काही हरकत नाही. पण मी जे गावरान तूप टाकलं आणि वरनं थोडंसं बटर टाकलं आहे भाजीमध्ये, हे आपले जिभेचे चोचले आहेत, काहीतरी छान असं लागावं आणखीन म्हणून. बाकी तुम्ही पूर्ण तेलात बनवू शकता, काही हरकत नाही. तर असं थोडंसं बटरही मी टाकून घेतले, आणि भाजी फायनली तयार झालेली आहे. एक 5 मिनटात वाफ येऊ द्यायची, आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे. जर देवाला नैवेद्य असतो ना, तर मग माझं वरण भात वगैरे, भाजी पोळी, गोड असतं काहीतरी, खीर वगैरे. पण आता सुतक असल्यामुळे नाही ना देवाला नैवेद्य. मग मुलं म्हणे आज पावभाजी बनव. चालेल, पावभाजी आम्हाला उपास सोडायला. आणि टाकून घेतली आहे मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर. इकडे पॅन ठेवला, पॅनमध्ये टाकलं थोडंसं तूप, आणि पाव गरम करून घेते, कारण थंडी आहे ना, तर पाव खूप गार पडले होते. त्यामुळे, आणि गरम केल्यावर टेस्ट आणखीन वाढते, त्यामुळे पाव पण गरम करून घेतले. तर चला मग ताट वाढून घेतले पावभाजी खाण्यासाठी. तुम्ही पण या. आणि आज तुमचा काय प्लॅन आहे जर कमेंट करून सांगितलं तर बरं होईल. आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. जे कोणी नवीन बघत असेल ना, नक्की फेसबुक पेजला फॉलो करा. आणि मस्त असं पावभाजीचं गरमागरम ताट तयार आहे. बटर टाकलं आहे, कोथिंबीर, कांदा बारीक कापलेला, काकडी, गरमागरम पाव. आणि इतकी भूक लागली होती ना बघून. आज खूप दिवसांनी पावभाजी झाली आहे घरामध्ये, आणि त्यात कमी होती लिंबाची, तर मग दीदीने लिंबू पण कापून दिले. आणि बसतोय जेवायला. 10 वाजले होते, आज खूप उशीर झाला. तर या मग पावभाजी खायला.